भंडारा शहरात 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर 6 ऑगस्ट रोजी अत्याचार झाल्याच्या घटनेनं संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर पालकमंत्री पंकज भोयर यांनी पीडित मुलीची रुग्णालयात भेट न घेतल्यानंही प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र आज भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त पालकमंत्री भंडाऱ्यात आले आणि तब्बल 7 दिवसानंतर त्यांनी पीडित कुटुंबाची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर पालकमंत्री पंकज भोयर यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातील अशी भूमिका मांडली. मात्र पक्षाच्या कार्यक्रमासाठी भंडाऱ्यात आल्यानंतरच पालकमंत्र्यांना पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी वेळ मिळाला का, असा सवाल उपस्थित केला जातोय. भंडारा शहरात 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना 6 ऑगस्ट रोजी समोर आली होती. या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. या पीडित मुलीतेवर रुग्णालयात उपचार सुरू असताना पालकमंत्री पंकज भोयर यांनी तिची भेट घेतली नसल्यानंही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान आज भंडारा शहरात भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमासाठी पालकमंत्री पंकज भोयर भंडाऱ्यात आले होते. या प्रकरणाची मुख्यमंत्री स्तरावरही गंभीर दखल घेण्यात आली असून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र घटना घडून तब्बल 7 दिवसानंतर आणि पक्षाच्या कार्यक्रमासाठी भंडाऱ्यात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानं ही केवळ औपचारिकता होती का, असा सवाल आता उपस्थित होतोय.